काँग्रेसने राज्य केलं, पण कधीही दिव्यांग बांधवांकडे लक्ष दिलं नाही, त्याच्या भावना जाणल्या नाही, त्याचा वापर फक्त मतदार करण्यासाठी केला। पण 2014 या त्याला मतदान करून देश चालवण्याचं काम त्यांच्या हातात दिलं आणि त्याच्यानंतर जो आमूलाग्र बदल या देशात झाला तो कधीही झालेला नव्हता। तेव्हा भाऊंना राज्य चालवायला दिलं, दिवस पुन्हा हात पुरे असं न करता सगळ्या जनतेत जाऊन सेवा करायची आणि तो सेवा पंधरवडा करायचा। म्हणून आज आपला शहराचा हा कार्यक्रम दिव्यांगांच्यासाठीचे उतरवणं दिलं आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते, आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सामने देखो आओ ते कौन सा वो पीछे सवाल चलो पीछे पीछे चलो पीछे शॉल दे बेटा। इधर चल जाओ यार, अरे इधर चल, अरे कैसे साथ में फोटो आ रही है। भारतीय जनता पार्टीचे नेते व या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस होता। 17 सप्टेंबरला कुठल्याही प्रकारचा जल्लोष किंवा DJ केक कापून उत्साह करून असा वाढदिवस साजरा करू नये म्हणून माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलं होतं आणि त्यांनी हा वाढदिवस हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा करावा आणि म्हणून आम्ही 17 तारखेपासून स्वच्छता अभियान असेल, रक्तदान शिबिर असेल, आयुष्यमान भारत कार्ड वाटप असेल, नेत्र तपासणी असेल, दिव्यांगांना मदत करण्याचे असे अनेक उपक्रम आम्ही केले। त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि दिव्यांगांना जवळजवळ 124 दिव्यांगांना त्यांना लागणारं जे साहित्य आहे, मग ते सायकल असो किंवा ती व्हीलचेअर असो, लहान मुलांना लागणारे वॉकर्स असो, असे अनेक उपक्रम आम्ही आज त्यांना दिले आहेत आणि आमचा हा प्रयत्न आहे की शेवटच्या व्यक्तीला जी काही मदत लागते ती मदत माननीय देवेंद्रजींच्या आणि माननीय नरेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक व्यक्तीला ती मिळाली पाहिजे आणि जो संकल्प
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे आणि माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे तो संकल्प आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आज आपण पाहत आहे की छत्रपती संभाजीनगरामध्ये माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आत्ता भारतीय जनता पार्टीने दिव्यांगांच्या साठीची जी उपकरणं आवश्यक असतात त्यांच्या रोजच्या जीवनातली ती वाटपाचा कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर असं केलेलं आहे. आणि गेल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसापासून आम्ही 15 दिवस हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी जाऊन सेवा करणं असं काम करतो आहे. आत्ता आपल्यावर वरुण राजा कोपला आहे. हा निसर्ग खूप कोपलेला आहे, ते कुणाच्या हातात नाही आहे. असं हे संकट आपल्या सगळ्या बळीराजावर शेतकऱ्यांवर आलेलं आहे. तर याही ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपापल्या गावांमध्ये मग ते अन्न वाटप असेल, निवाऱ्याची व्यवस्था असेल, असं जे जे आपल्या स्तरावर करणं आहे ते करतायत. माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, ते ह्या सगळ्यांसाठी एक उत्तम असा मार्ग काढून त्यांच्यासाठीची सोय करणार आहेत. पण आम्ही सगळेजण उद्या दसरा आहे, त्या दसरा आपला खरं म्हणजे आनंदाचा उत्साहाचा दिवस. पण या वरुण राजांनी कोपलेल्या प्रसंगी आम्ही सगळेजण आपण मिळून बळीराजासोबत उभं राहून आपला दसरा आणि येणारी दिवाळी ही एकमेकांना मदत करत आपल्या ठिकाणी सेवा काम आम्ही करणार आहोत हे मी सांगतो.